ना मी तुम्हाला एक खिचडीची रेसिपी दाखवणार आहे, जी अतिशय सात्विक, तेवढीच पौष्टिक, खूप भाज्या वापरून आपण ती करणार आहोत. आणि ही जी खिचडी आहे ती इस्कॉन टेम्पलमध्ये नैवेद्यासाठी केली जाते. तर आपण करतोय इस्कॉन खिचडी. 3 टेबलस्पून शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे. इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. तमालपत्र, काळी मिरी, हिरव्या मिरच्या, लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, जिरे घेतलेले आहे. इथे मी कढीपत्त्याची जी पानं घेतलेली आहेत, 1 टेबलस्पून एवढं आलं आहे. आता इथे मी भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत. ह्या एक एक करून आपल्याला ह्याच्यात घालायचे. फरसबी, हे फ्लावरचे तुकडे, कोबीचे तुकडे, गाजर, शिमला मिरची, टोमॅटोचे तुकडे, हे भोपळा घेतलेला आहे आणि बटाटा. हिरवे वाटाणे आहेत, भिजवून उकडलेले शेंगदाणे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे, हळद घालूया. काश्मीरी मिरची पावडर आहे, 2 टेबलस्पून खिचडी मसाला घालणार आहे. हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आता धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आता ह्याच्यात घालून घेऊया. एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया. एखाद्या लिंबा एवढा गूळ ह्याच्यात घालायचंय. 6 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याला एक उकळी आली की आपण झाकण ठेवून ही खिचडी छान शिजवून घ्यायची. 12 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा उघडून बघूया. खिचडी जी आहे ती छान अगदी शिजलेली आहे. कोथिंबीर घालायची आहे, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि आता वरून तूप घालायचे आणि आपली खिचडी तयार आहे.